नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेवण केल्यानंतर त्याच ताटामध्ये हात धुणे योग्य आहे की अयोग्य। त्याच्या आधी अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी सत्यमार्ग या चॅनेलला लाईक करून सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करण्यास विसरू नका। आपल्याकडे 16 संस्कारांमध्ये एक संस्कार आहे, तो म्हणजे अन्नग्रहण। अन्नग्रहण संस्कार हा 5-6 महिन्याच्या शिशुवर केला जातो। तिथपासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन आपण करत असतो। जेवणाच्या सवयी, नियम आणि शिस्त यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो। म्हणूनच चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत। जसे की जेवण झाल्यावर ताटात हात धुणे। हो, बऱ्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते। ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही शास्त्राधार नाही। उलट तसे करणे फारच ओंगळवाणे दिसते। एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकणे यात शिस्त दिसून येईल, परंतु ताटामध्ये हात धुणे हे शास्त्राला धरून नाही। हो, शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयींमुळे दारिद्र्य येऊ शकते। अन्नातून आपल्याला शरीरासाठी ऊर्जा प्राप्त होते, त्या अर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे। म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो आणि सकस भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो। परंतु रिकाम्या ताट्यामध्ये खरकाट्या हाताचे पाणी टाकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आहे। त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण ओढावून घेत असतो। यासाठी ताटात पाणी टाकणे या आपला हात धुणे योग्य नाही। चला तर या मागचे मूळ शास्त्र काय आहे हे आपण पाहूयात। तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे। अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जानी जे यज्ञ कर्म असे आपण जेवणापूर्वीच्या श्लोकात म्हणतो। याचा अर्थ पोट भरावे म्हणून जेवत नाही, तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवण करतो। आपल्या पोटात जो अग्नी आहे त्यात अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातामध्ये घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागे भावना असते। तळहातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते, त्यामुळे त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते। यासाठी शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते, अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो। जेवताना साधे सोपे नियम लक्षात ठेवावे, ते आपण पाहूयात। जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना। दुसरा आहे, गरज असेल तेवढेच अन्न घ्या, ताटामध्ये अन्न वाया घालू नका। त्याबरोबर तिसरा आहे, आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यामध्ये न टाकता चिमण्या कावळ्यांना घाला। पुढे आहे, जेवताना आसन घेऊन बसा, जमिनीवर थेट जेवणासाठी बसू नका। शक्य असल्यास बसायला कापडी आसन आणि ताटाखाली पाट किंवा चौरंग घ्यावा, त्यामुळे ताटाभोवती जे बारीक जीव जीवाणू असल्यास ते ताटामध्ये प्रवेश करणार नाहीत। याबरोबरच आपण पाहूयात, जेवताना जेवण हे मांडी घालूनच बसा, पलंगावर बसून जेवण करू नका। वृद्ध असतील तर वृद्धांनी टेबल खुर्चीवर, तर तरुणांनी भारतीय बैठक घालूनच सहभोजन करावे। जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या। सोबतच आपले उष्ट किंवा खरकटे अन्न दुसऱ्या कोणाला उचलू न देता स्वतःच ते उचलून टाका। त्यानंतर चालत किंवा फिरत जेवण करू नका। जेवण करताना एका जागी बसून शांत चित्ताने जेवण करावे। जेवताना बोलू नका, अप्रिय विषय काढू नका, वाद घालू नका किंवा रडू नका। जेवण करताना आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या।
सोबतच प्रत्येक घास चावून चावून खा, सावकाश जेवण करा, चमच्यांचा वापर करण्याऐवजी हाताने जेवण करा. त्यामुळे अन्नस्पर्श आणि अन्नरस यांची जाणीव समृद्ध होते. पुढे आहे अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला तुम्ही विसरू नका. जेवण करताना या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.